नमस्कार मित्रांनो, कमळी या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इकडे तिघे ऋषी सरांना भेटण्यासाठी लपून लपून येत आहेत. त्यानंतर यावरती बंड्या म्हणत असतो, तुम्हाला नक्की खात्री आहे ना हीच ऋषी सरांची खोली आहे ती? तर यावरती निंगी बोलते, हो रे, मला माहिती आहे, मी लई वेळ आले ह्या घरामध्ये. तेवढ्यातच बंड्या शिडी घेऊन येतो. त्यात निंगी बोलते, तुला कुठे सापडली रे शिडी? तर यावरती ह्या दोघांमध्ये त्या गोष्टीनं वाद होतो. तेव्हा बंड्या बोलतो, बघ की तिला सांग की आत्ता हे महत्त्वाचं आहे का, शिडी कुठून आणली काय? आणि मी पण ह्या घरामध्ये लई वेळा आलो आहे, आत्ता महत्त्वाचं काय आहे ते बघ. तेव्हा बंड्या बोलतो, एक काम करूया, कमळीलाच आपण वर पाठवूया, आपण दोघीतच खाली थांबूया, नाहीतर आपलेच वाद होत होतील. त्यानंतर कमळी शिडीवर चढायला जाते, परत आणि पाठीमागे रिटर्न येते. परत ह्या दोघांना म्हणते, आपण करतोय ते बरोबर आहे ना निंगे? तेव्हा निंगी बोलते, कमळे, काळजी करू नको, आबाने आपल्याला काय शिकवलं होतं, एखाद्याचं चांगलं करत असताना काही जर आपण चुकीचा मार्ग वापरला तर त्यामध्ये काही गैर नाही, तू काळजी करू नको, तू करतेस ते बरोबर आहे. असं बोलून आता कमळीवरती जाते आणि ऋषी सरांची खिडकी वाजवते. ऋषी सरांना आधी समजत नाही कुठला दरवाजा वाजत आहे. त्यानंतर त्यांना कळतं खिडकी वाजत आहे आणि खिडकीमध्ये कमळीला पाहून ते आतमध्ये घेतात आणि बोलतात, कमळी, तू इथं कशी काय? त्यावरती कमळी बोलत असते, मला तुमच्याशी काही तर महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आली आहे. आणि ती ऋषी सरांना बोलते, तुम्ही उद्याचा साखरपुडा करू नका. तेवढ्यातच काय होतं की ऋषीचा दरवाजा वाजतो आणि तिथेच त्याची आई आलेली आहे. तेवढ्यातच कमळी पटकन खिडकीमध्ये पाठीमागे पडद्यात जाऊन लपते. त्यावर त्याची आई बोलत असते, चल ना खाली, सगळी तुझी वाट पाहत आहेत. आणि ऋषीला बोलतात, ऋषी, खिडकी का रे उघडी ठेवली आहेस तू? तर यावरती ऋषी बोलतं, काही नाही आई, मला जरासं गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून मी उघडी ठेवली आहे. त्यानंतर ते खिडकी लावायला जात असतात. तेवढ्या त्याच्या आईला तो अडवताना आईला बोलतो, आई माझं मी लावतो नंतर खिडकी. त्यावरती ती बोलत असते, अरे आधीच खूप थंड हवा येते आणि त्यात आणि तू खिडकी उघडी ठेवली आहेस आणि उद्या अनिकाबरोबर शॉपिंगला जाणार आहेस ना तू? तर यावरती ऋषी बोलतो, हो जातो मी. त्यानंतर आई बोलते, ठीक आहे, ये खाली. असं बोलून तिथून आई निघून जाते, पण जाताना ऋषीला घेऊन जाते. त्यामुळे कमळीचं आणि ऋषीचं मात्र बोलणं होत नाही. नंतर कमळी खाली उतरते तेव्हा इकडे निंगीला असं वाटतं की कमळी बोलून आली आहे, पण कमळी खाली आल्यानंतर सांगते की नाही, माझं आणि ऋषी सरांचं काहीच बोलणं झालं नाही, कारण की तेवढ्यातच तिथं नयनतारा मॅडम आल्या आणि मला खाली यावं लागलं. त्यानंतर ते तिघे ठरवतात, असं करूया, आत्ता आपण इथून जाऊया, इथं थांबण्यात काय अर्थ नाही, नाहीतर कोणतं आपल्याला पाहेल, म्हणून हे तिघेही जातात. नंतर काय करतो, बंड्या बोलतो, तुम्ही दोघीजणी जावा, मी ना शिडीला होती तिथं ठेवून येतो. मग असं झाल्यानंतर इकडं निंगी विचार करत असते की कमळे, आता काय करायचं, असं आता आपण कधी ऋषी सरांना भेटायचं, कसं करायचं, असा विचार चाललेला असतो. त्यानंतर इकडे अनिका आता खूप खुश आहे. अनिका काय करते, आता सासूला फोन करते. तिकडे बोलते, काय, कसं आहात अंडी? परत म्हणते, नाही नाही सासू माम, कसे आहात तुम्ही? सासू माम म्हणायला पाहिजे ना मी तुम्हाला, कसे आहात तुम्ही, कशी कुठवर तयारी आली आहे? तर यावरती ती बोलते, नंतर बोलते, काय काम आहे अनिका, पटपट बोल, मला बाकीची कामं आहेत. तर ती बोलते, मला आवडते त्याच कलरची फुलं वगैरे लावा, कसं आहे ना, आम्ही तुमच्या आता घरची छोटीशी आहे ना डॉटर इन लॉ, त्यामुळे मला आत्तापासून असं खूप स्पेशल तुम्ही फील करवलं पाहिजे, मी म्हणाल तसं कार्यक्रम घ्यायचा. तर यावरती नयनतारा बोलते, कार्यक्रम इथं नाही आहे, तुझ्या घरी आहे. तर यावरती ती बोलते, नाही नाही, मला आपल्या घरीच पाहिजे हा कार्यक्रम. आता तुमचं काम आहे ते कसं आहे माहिती आहे का, तुम्ही माझ्या मनासारखं केलं नाही तर माझा मूड ऑफ होईल, त्यामुळे मग माझ्या कामीने आजीला अजिबात आवडत नाही माझा मूड ऑफ झालेला, तिला सांगू का मी फोन करायला, असं त्यांना धमकी देत असते. तर तिकडून नयनतारा बोलते, काही गरज नाही, सांग, बोल, तुझं काय काम करायचं, काय करायचं आहे? तर ती म्हणते, एक काम करा, उद्याचं फंक्शन तुम्ही तिकडेच घ्या, आपल्या घरी घ्या, आणि तुम्ही आजीला, अन्नपूर्णा आजीला तुम्ही फोन करून सांगा की तुम्ही फंक्शन घेत आहे म्हणून. तर यावरती नयनतारा बोलते, हो ठीक आहे, अजून काय तुझ्या ऑर्डर्स आहेत का, असं तिला फोनवरती विचारत असतात. इकडे मात्र कमळी बाहेर आल्यानंतर ह्या दोघांना म्हणत असते की ऋषी सरांशी तर काही बोलणं झालं नाही, पण आता मला काही करून नयनतारा मॅडमशी मला बोललं पाहिजे. तर यावरती नयनतारा मॅडम आता आतमध्ये असतात आणि खूप ते अनिकाचा फोन झाल्यापासून जराशा टेन्शनमध्ये असतात. तेच मात्र आता कमळीच्या आईने हे पाठीमागून पाहिलेलं असतं. इकडे आता कमळी निघाली आहे नयनतारा मॅडमशी बोलायला. तर यावरती ते हे दोघे बोलत असतात, खरंच तू करतेस ते बरोबर आहे का? तरी बोलत नाही, आता वेळ घालून चालणार नाही, मला नयनतारा मॅडमला सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे. यावरती निंगी म्हणत असते, देवा खरंच कमी करते, तिच्यावरती लक्ष ठेव, असं म्हणत असते. आणि हे दोघे मात्र पाहत बसलेले असते की कमळी आता नयनतारा मॅडमशी बोलायला गेली आहे. नयनतारा मॅडम इथं त्या अनिकाबरोबर फोनवर बोलल्यानंतर लगेच अन्नपूर्णा आजींना फोन लावते आणि बोलते की उद्याचा कार्यक्रम आपण इकडे घेऊया. तर अन्नपूर्णा आजी म्हणत असतात, का गं, काय झालं आहे, तुझी तब्येत बरी नाही म्हणून मी म्हटलं होतं. तर यावरती बोलते, नाही तसं नाही, मी आता बरी आहे आणि मी गुरुजींशी बोलून घेतली आहे,
तुम्ही आता घरातल्या सगळ्यांना सांगा कार्यक्रम तिकडं होईल. तर त्यानं अन्नपूर्णाजी बोलत असतात, ठीक आहे चालेल, तू एवढा फोर्स करत असेल तर चालेल, काही अडचण नाही, मी सगळ्यांना सांगते असं अन्नपूर्णाजी बोलतात. पण त्या म्हणत असतात, अगं उद्या फंक्शन आहे, मग एका रात्रीमध्ये तू कसं करणार आहेस, तुझी तब्येतही बरोबर नाही. तर त्यावरती ती बोलते, काही काळजी करू नका, मी मॅनेज करेन असं बोलते. पण म्हणते, ठेवू का फोन, मला आता कार्यक्रमाची तयारीला लागलं पाहिजे. आणि फोन ठेवल्यानंतर इकडं कमळीची आई बोलत असते नयनताराला, काय झालं मॅडम, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. तर त्यावरती बोलते, काय करायचं, मुलाचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर टेन्शन तर येणारच ना, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच ती बोलते नयनतारा की मला पाणी घेऊन या, म्हणून कमळीची आई आत पाणी आणायला जाते. तेवढ्यातच कमळी तिथे येते. कमळीला पाहिलेलं बघून ती दारातच आत न येता नयनतारा बाहेर जाते. आणि नयनतारा कमळीला बघून म्हणते, कमळी काय आहे गं, तू इथं कशाला आलीस, विसरलीस का काय बोलली होतीस ते, कुठे गेला तुझा स्वाभिमान वगैरे, असं बोलून कमळीवरतीच ओढायला सुरुवात करते. तर कमळी बोलते, मी काही विसरलेली नाही, खरं मी माझा शब्द मोडला आहे, पण मी इथं आले आहे. तर असं बोलल्यानंतर ही नयनतारा बोलते असते, का कसा तुझा शब्द मोडला, विसरलीस, त्या दिवशी बोलीस मी तुमच्या घराची पायरी चढणार नाही, आता तुझा सगळा स्वाभिमान वगैरे गेला आहे, एक शब्द बोलू नको, मला तुझ्याशी काय बोलायचं नाही. तर यावर ती कमळी बोलत असते, नयनतारा मॅडम मला तशी तुमच्याशी बोलायचं आहे उद्याच्या साखरपुड्याबद्दल. त्यावरती त्या ओरडतात तिला, तिला बोलतात, तो आमच्या घरचा पर्सनल विषय आहे आणि त्यामध्ये मला बाहेरच्या कोणीही व्यक्तीने बोलायला चालणार नाही, तू इथून जा, मला तुझं काही ऐकायचं नाही. पण कमळी बोलत असते, अहो 2 मिनटं तर ऐकून घ्या माझं, मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या. पण खरंच मात्र नयनतारा तिचं काही न ऐकता तिला ना अक्षरशः हाताला धरून असं ढकलून लावतात आणि कमळी खाली पडते. कमळी म्हणत असते, मॅडम मी काय म्हणते ते माझं म्हणणं तर काय ते ऐकून घ्या. पण त्या तिच्यावरती खूप जोरात ओरडतात आणि तिला निघून जायला सांगतात. कमळी खाली पडलेली असते आणि त्यानंतर ते तिथून निघून जाते. तेवढ्यातच ना खरं कमळीची आई तिथं आलेली असते आणि तिला फक्त कमळीचा ड्रेस फक्त वाकून दिसलेला असतो. आणि त्यानंतर कमळी तिथून निघून जाते आणि कमळीच्या आईला काही ती दिसत नाही. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, अनिका मात्र अन्नपूर्णाजीच्या मागं लागलेली असते, कधी ना कमळी, किती वेळची वाट पाहते मी. तेवढ्यातच कमळी आल्यानंतर तिला हाताशी धरते, चल कमळी आपण ना जावयावरती, मला रेडी करायचेस तू. तर यावरती अन्नपूर्णाजी म्हणत असतात, कमळी तू बोलवल्यानंतर आलीस, खरंच छान वाटलं बरं का, खरंच आता तू आजच्या दिवस अनिकाबरोबर दिवसभर तिला कसं एखाद्या छोट्या बहिणीसारखं सांभाळून घे असं म्हणल्यानंतर अनिका बोलत असते, चल चल कमळी माझ्या रूममध्ये चल, आपण पटकन तयारीला लागायचं आहे. असं करून तिचा हात धरून वर घेऊन येते आणि तिनं फक्त हात अन्नपूर्णाजीसमोर नाटक म्हणून धरलेला असतो. वरती गेल्यानंतर तो हात सोडवते, लगेच ना हँडवॉशनं हात वगैरे धुते, बोलते, शी तुझ्या ह्या अन्नपूर्णाजीमुळे मला तुझा हात वगैरे धरायला लागतो, माझ्या अजिबात इच्छा नसताना. बरं झालं तू बोलवलीस की आलीस, आता काय करायचं सांगू का तुला, मी सांगते ती कामं करायची. इथं कामं करायला आलीस ना तू, कामं करायची. मग आजचं माझं साखरपुडा आहे ना, मस्तपैकी आज दिवसभर तू माझ्यावर राहायचं, एखाद्या नोकरासारखं राहायचंच बरं का. मला हा तुझा चेहरा बघायचा आहे. 4 वाजता जेव्हा माझी एंगेजमेंट होईल त्याचा हा तुझ्या चेहऱ्यावरती जे 12 वाजणार आहेत ना ते मला बघायचं आहे असं बोलत असते. त्यानंतर अशामध्ये स्वतःला बोल म्हणत असते, हां आज माझं एंगेजमेंट आहे ना, आज मस्तपैकी मी रेडी होणार आहे, मला तू मदत करायची आहेस बरं का. मग ठीक आहे, तू कामाला आलेस ना, चल मग तुला काय काम देऊ असं बोलते. आणि ती जण सँडलचे 2-3 जोड तिला पुसायला देते आणि बोलते, हे नको आहेस ना, मग काम करतो, कसं आहे ना एंगेजमेंटच्या ड्रेसवरती मी यातलं कुठलाही सँडल घाले, त्यामुळे ते पुसायचं काम कर. यानंतर कमळी मात्र मनामध्ये म्हणत असते, आज तुझी एंगेजमेंट होते का तुझं पितळ उघडं पाडते हे आता वेळच कळेल असं म्हणत असते. अनिका मात्र तिला ना त्रास देण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि नंतर स्वतःच्या फोड्याकडे बघत म्हणत असते, आता मी होणार आहे अनिका महाजन असं म्हणत असते. त्यानंतर मात्र स्वप्नामध्ये रंगून जात असते, मला ना तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख पाहायचं आहे, मला मुद्दाम तुला त्रास द्यायचा आहे, म्हणूनच मी तुला दिवस माझ्यावर राहायला बोलवलं आहे असं तिला म्हणत असते. कमळी मात्र तिच्यावरती एकाही शब्दानं तिला काही बोलत नाही किंवा काहीच उत्तर देत नाही. आणि अनिका मात्र तिला त्रास देतही असते आणि स्वतः मनामध्ये हसतही असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे मात्र रस्त्यावरती हे दोघे जण फिरत असतात आणि चरणला शोधायचं चाललेलं असतं. तर यावरती बंड्या म्हणतो, चरणने जो उद्योग केला आहे त्यानंतर त्याला कुठलं कॉलेज ॲडमिशन देणं शक्यच नाही, मला असं वाटतं तो कॉलेजच्या बाहेर कुठंतरी एकतर हिंडत असणार आहे किंवा कुठं तर कामाला लागणार आहे असणार आहे. असं करून ते दोघे आता त्याला शोधायला गेलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो काय, एवढ्यातच अन्नपूर्णाजी येतात आणि कमळीला चप्पल साफ करताना पाहतात आणि इकडेही तिला खुणवत असते, उठ उठ उठ, आता तर तुझे चप्पल ठेव असं म्हणत असते. तेवढ्यातच अन्नपूर्णाजी म्हणतात, कमळी हे तू काय करतेस,
हे साफ करायला मी तुला नाही बोलवलेलं. त्यानंतर त्या तिच्या हातातलं गिफ्ट ते देतात अनिकाला आणि म्हणतात हे तुझं साखरपुड्याचं गिफ्ट आहे. ते गिफ्ट पाहून ती म्हणते वाव छान आहे, डायमंड आहे, 3 लाखापर्यंत असतील. तर यावर ती कमळी बोलते अगं अनिका, एखाद्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याला जर मनापासून काय दिलं तर त्याचं मोल करायचं नसतं. तर यावर ती अन्नपूर्णा आजी बोलतात बघितलंस का अनिका, शिक, अशा गोष्टी शिकायला पाहिजेत. कशी कमळी बोलते बघ. आणि कमळीला म्हणतात तुझ्या सानिध्यात जराशी राहिली तर थोडीफार काय तर शिकेल. असं सांगितल्यानंतर अनिकानं तोंड वाकडं केलेलं असतं. झालं हिचं परत लेक्चर देणं चालू झालं असं म्हणत असते. आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणत असतात जाताना की कमळी ही असली कामं करणार नाही, ती तुझ्या साखरपुड्याला तुला तयार होण्यासाठी आलेलं आहे, ती असली कामं करायसाठी नाही. आणि कमळीला मात्र हसून म्हणत असतात खरंच खूप शहाणी आहेस बेटा असं म्हणत असतात. अनिका मात्र स्वतःला गिफ्ट भेटलं आहे त्यामध्येच खुश आहे. ते कितीचं आहे काय ह्याचंच मोल लावत बसली आहे, तिला काही कळत नाही. तर यावरती अन्नपूर्णाजी म्हणत असतात जरासं शहाण्यासारखी वागली तर तिकडे महाजनच्या घरी गेल्यानंतर जराशी व्यवस्थित वागेल, तिला जरा चांगल्या 4 गोष्टी शिकव असं म्हणत असते. आणि त्यानंतर अन्नपूर्णाजी तिथून निघून जाते. इकडे पाहतो काय अनिकाची मम्मा म्हणत असते अगं आई मला आज कसं तर खूप होतं आहे, काही तर त्रास होतो आहे, नक्की होईल ना गं सगळं नीट, एंगेजमेंट नीट होईल ना असं म्हणत असते. तर त्यावरती कामिनी बोलते का गं तुला माझ्यावरती शंका आहे ना, असं का म्हणतेस, चांगली होणार एंगेजमेंट, नको ते काय डोक्यात आणू नकोस. कामिनीचं म्हणजे काम कसं आहे माहीत नाही, कामिनीचं डाव म्हणजे पुरता घाव. मी असं नयनताराला असं जाळ्यामध्ये ओढलं आहे, असं जाळ्यामध्ये ओढलं आहे की तिला काहीच हालचाल करता येत नाही. मी म्हणाल तसंच तिला करायला लागणार आहे. तेवढ्यातच काय होतं, कामिनीचा फोन वाजत असतो. इकडे आता रागिनी मात्र खुश झाली आहे कारण की आईनं बरोबर कसं नयनताराला ब्लॅकमेल केल्यामुळं ते आता साखरपुड्याला तयार झालेली असते. तेवढ्यातच इकडे हिला फोन आलेला असतो आणि तो फोन असतो चरणचा. तर चरण म्हणत असतो काय मग कामिनी मॅडम, खरंच कसं पुरता उपयोग करून घेतला असं तुम्ही, माझा मोबाईल तुम्हाला सापडल्यानंतर तो व्हिडिओवरून तुम्ही ब्लॅकमेल केलं नयनताराला आणि ऋषीचं आणि प्राजूचं लग्न ठरवलं तुम्ही. तर यावरती कामिनी बोलते तुला समजलं वाटतं. तर तो म्हणतो कसं आहे कामिनी मॅडम, कसं आहे खोटं जास्त दिवस लपून राहत नाही, कळालं का, आणि मला ते ह्या गोष्टीचा मोबदला हवा आहे. तर त्यावरती ती बोलते मोबदला म्हणजे, तर तो बोलतो तुम्ही माझा मोबाईलचा वापर करून व्हिडिओ काढून घेऊन जे तुम्ही प्लॅन केला, जे काय गेम केली तुम्ही, त्याचा बदली मला मोबदला हवा ना असं तो म्हणत असतो. आता कामिनी इकडून बोलत असते हो रे बाबा तुला मोबदला देते, पण आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता नक्की ऋषीची एंगेजमेंट होणार आहे का आता कमळी आपली तिचं पितळ उघडं पाडणार आहे. त्यासाठी उद्याचा एपिसोड आपल्याला नक्कीच पाहावा लागणार आहे.